राहिले आहे राईस. तुम्ही सांगा कशा पद्धतीने बनवता. आधी तेल टाकले, नंतर जिरे मोहरी वगैरे टाकले. तुम्ही सांगा तुमच्या पद्धतीनं कसे बनवता. नंतर टाकायचं त्याच्यात लसूण, नंतर टाकायचं त्यामध्ये लसूण, नंतर टाकायचा कढीपाला, पुन्हा टाकायचा चिरलेला कांदा, चिरलेला कांदा टाकून झाला. ते चांगला भाजावं म्हणून त्याच्यात टाकायचं थोडंसं मीठ, त्याला फ्राय करून घ्यायचं मीठ. कोथिंबीर नाही, कोथिंबीर नसल्यामुळे तसंच ॲडजस्ट केलं. नंतर टाकायचं टमाटो, त्याच्यात टमाटे टाकून घ्यायचं म्हणजे कांद्यासोबत थोडंसं फ्राय होऊन निघते. थोडं मिक्स होऊ द्या. आता परतलेलं आहे. नंतर टाकायचं चिरलेलं बटाटो, तुम्ही छोट्या कापत असताल बटाट्याच्या फोडी, मला मोठ्या आवडतात. तुम्ही कसं करता सांगा. त्याला नंतर मिक्स करून घ्यायचं. नंतर टाकायची हळदी, थोडी मिरची पावडर, नंतर काळा मसाला, नंतर टाकायचा सुहाना मसाला थोडासा आणि त्याला फ्राय करून घ्यायचं. ते फ्राय होऊस तर चला मी तुम्हाला दाखवते अजून काय टाकते मी राईसमध्ये. तर बघा, ही आहे मूग डाळ, ही आहेत वटाणे, ही आहे तूर डाळ, ही आहे मसूर डाळ, ही आहे हरभऱ्याची डाळ, ही आहे मटकी, ही आहेत तांदूळ, हे आहेत शेंगदाणे. तर चला आपण आता मसाले राईस बनवूया. तुम्ही काय काय टाकता ते पण मला सांगा प्लीज. नंतर ह्याच्यातले शेंगदाणे वरी फ्राय होण्यासाठी थोडेसे टाकायचे, जास्त टाकल्यात पण इथं थोडेच ठेवले. फ्राय करून घ्यायचं. तर हे मस्त असं फ्राय झालेलं आहे. तर ह्याच्यात आपण सगळ्या डाळी तांदूळ टाकून घेऊया. त्याला चांगलंसं परतून घेऊ. असं परतू द्यायचं. परतून घेऊ द्यायचं म्हणजे त्याचं तेल त्याला चिटकते ना की पाणी घेऊ. त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं पाणी.
1 ग्लास, 2 ग्लास, थोडंसं जास्त टाकायचं, त्याच्यात वाटाणे आहेत ना त्याच्यामुळे. नंतर टाकायचं मीठ, कारण आपण आधी थोडं टाकलं होतं, आता थोडंच टाकायचं. एकदम मिक्स करून घ्यायचं. आता टोपण लावले, 2 शिट्ट्या मारून घेऊ द्यायच्या. या खायला कांदा, लिंबू, लोणचं आणि राईस कसा झालाय सांगा कमेंटमध्ये. आणि या सगळे खायला. बाय बाय. आणि अजून एक गोष्ट, मला हे लिंबू कापताना कापला आहे बोट, लय नाजूक आहे. मी माझ्या नवऱ्याची लाडकी बायको असते. तर एवढं सांगायचं होतं. बाय बाय. घ्या काळजी मग आणि घ्या राईस खाऊन पटापटा. बाय बाय.